श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. पुढील 2 मार्च सोमवार आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते किंवा हुताशनी पौर्णिमा 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:57 सुरू होईल आणि 5 मार्च रोजी संध्याकाळी 5 संपेल. आणि म्हणून यावर्षी होलिका दहन 2 मार्च रोजी साजरी केली जाईल. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी धुलिवंदन न करता 4 मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले जाईल. पण होलिका दहन 2 मार्चच्या संध्याकाळीच करायचे असते. ज्योतिषशास्त्र आणि धर्मसिंधू किंवा शास्त्रांनुसार यावर्षी 2026 होलिका दहन 2 मार्चच्या रात्री केले जाईल असे म्हटले जाते. होळीच्या दहनाचा शुभ काळ 2 तासांचा असेल. 2 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत होळी पेटवली पाहिजे. होळी हा मराठी दिनदर्शिकेतील शेवटचा सण आहे. होळी हा भारतातील प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे. होळीच्या दिवशी होळीचा अग्नी आपल्यातील राग, लोभ आणि अहंकार जाळून एक नवीन आणि सकारात्मक सुरुवातीचा संदेश देतो. आणि म्हणूनच होळीचा दिवस आपल्या जीवनातील सर्व त्रास आणि समस्या दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून होळीचा दिवस महत्त्वाचा असल्याने त्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी पद्धत दाखवणार आहे. जरी तुम्ही सोमवारी होळीच्या दिवशी काहीही केले नाही तरी ते ठीक राहील. पण आंब्याच्या पानांपासून खूप प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्यास सर्व दोष, दुर्दैव, गरिबी नष्ट होईल आणि चांगले दिवस एका रात्रीत येतील आणि तुमच्या अंतःकरणाची सर्वात कठीण इच्छा पूर्ण होईल. या आंब्याच्या पानांची काळजी कशी घ्यावी, ते किती वाजता करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये किंवा संपूर्ण माहिती सामायिक करणार आहे. जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ वगळू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सदस्यता घ्या आणि अशा माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा. तसेच बटनावर टिचकी मारा. जो उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे किंवा व्हिडिओमध्ये सांगणार आहे, परंतु आम्ही हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करू शकतो, म्हणजे होळीच्या दिवशी. आणि म्हणून आम्हाला हा उपाय होळीच्या दिवशी संध्याकाळी करावा लागतो. जेव्हा आपण होळी जाळणार असतो तेव्हा तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा उपाय करावा लागतो. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या उपायाचा उल्लेख महाशिवपुराणात आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्याबरोबर किंवा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून पहा की प्रत्येकाच्या जीवनात काही समस्या आहेत. अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला त्याच्या आयुष्यात कोणतीही समस्या नाही. तुम्ही बघितलंच असेल, अनेक लोकांकडे पैसे असतात पण आनंद नसतो, किंवा काही लोकांकडे पैसे, आनंद नसतो, म्हणजे काही समस्या असतात. आणि या समस्यांवर मात करण्यासाठी होळीचा दिवस खूप शुभ मानला जातो. आणि या समस्या संपवण्याची ही एका महत्त्वाची तारीख असते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की आंब्याच्या झाडाचे वर्णन मंगळाचे कारक म्हणून केले जाते. ते मेष राशीचे झाड मानले जाते. म्हणून शुभ कार्यात त्याची पाने वापरणे खूप शुभ मानले जाते. आणि म्हणून आंब्याच्या पानांसाठी जे काही उपाय आहे ते आपल्याला करावे लागेल. जर तुमच्या घरात काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल, कोणीतरी तुमच्या घराच्या बाह्य दृष्टीला अडथळा आणला असेल, किंवा कोणीतरी तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या कामात अडथळा आणला असेल, किंवा तुमच्या घराच्या दोषामुळे घरात सतत वाद होत असतील, जर पती पत्नी समाधानी नसतील, मुले सतत हट्टी असतील, घरातील कोणतीही चांगली कामे सुरळीत होत नसतील, सतत दुर्दैव असेल, किंवा घरातील गरिबी संपत्तीची बोट घेत नसेल, तर तुम्ही होळीच्या वेळी हा उपाय ठरवावा. आणि असे केल्याने
तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. परंतु होळीच्या दिवशी मी तुम्हाला आंब्याच्या पानांचे एक एक करून काही उपाय सांगणार आहे, जे तुम्हाला तुमच्या समस्येनुसार करावे लागतील. सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे लागेल. जरी 2 मार्चच्या संध्याकाळी पौर्णिमा सुरू झाली तरी आपल्याला लवकर उठावे लागेल, कारण संपूर्ण दिवसाचे विशेष महत्त्व आहे. म्हणून आपल्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे लागेल. तुम्हाला तुमच्या घराची साफसफाई करावी लागेल. हे तोरण तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर आणण्यासाठी आहे, जेणेकरून रांगोळी तुमच्या कुटुंबावर घरून पडणार नाही. होळीच्या दिवशी जितकी सकारात्मक ऊर्जा असते, तितकीच नकारात्मक ऊर्जा देखील असते. म्हणून प्रत्येकाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर असा तोरण आणला पाहिजे, जेणेकरून तीच नकारात्मकता त्यांच्या घरात येऊ नये. मला हा स्तंभ किती दिवस ठेवावा लागेल? होळीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण होते आणि तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्हाला बाहेर काढले जाईल आणि लगेच पाताळात टाकले जाईल. होळीच्या दिवशी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे असा तोरण अनेक दिवस मुख्य प्रवेशद्वाराकडे टक लावून ठेवू नये. यानंतर मी तुम्हाला पुढील पायऱ्या सांगणार आहे, ज्या तुम्हाला होळीच्या संध्याकाळी करायच्या आहेत. जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल, तर औषध सतत चालू असते, गोळ्या चालू असतात, ती व्यक्ती सतत आजारी असते, रुग्णालय कार्यरत असूनही जर त्या व्यक्तीला बरे वाटत नसेल, जर त्या व्यक्तीचा आजार बरा झाला नसेल, तर त्या व्यक्तीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला होळीच्या दिवशी चांगले पेय प्यायचे आहे. तुटलेल्या पानांचा काढा कुठेही घेऊन जाणे चांगले. त्या भांड्यावर तुम्हाला गुलाबाच्या 2 पाकळ्या ठेवाव्या लागतील. एक बटसा ठेवावा लागेल आणि तुम्हाला आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 31 वेळा फिरवावे लागेल आणि तुम्हाला तो होळीच्या शेकोटीच्या आगीत टाकावा लागेल. जर हा उपाय त्या व्यक्तीने स्वतः घेतला असेल, तर हा उपाय स्वतः सर्वोत्तम पद्धतीने घेणे शक्य नाही. मग दुसऱ्या व्यक्तीने आजारी व्यक्तीसाठी हा उपाय घेतला तरीही ते कार्य करेल. हा उपाय ठरवा. जर तुम्ही केले आहात किंवा 100% जिवंत व्यक्ती आजारी असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या स्थितीत फरक नक्कीच जाणवेल. आणि जर घरात पैशांची सतत आर्थिक समस्या असेल, जर वेदना आणि मेहनत असेल, तर वेदना आणि परिश्रम यश मिळत नाही. जेथे तुम्ही 5 रुपये कमवता, तर तुमचे 100 रुपये खर्च होतील आणि सतत पैशाच्या आर्थिक समस्यांचा सामना करणे तुम्हाला महागात पडेल. प्रत्येक तव्याला थोडे तूप लागेल, इतके तूप त्या तव्यावर आणावे लागेल आणि तुम्हाला ते होळीच्या वेळी जाळावे लागेल. जिथे कुठे होळी जळत असेल, तिथे त्या जळत्या होळीमध्ये तुम्हाला पान अर्पण करावे लागेल. म्हणून घरात संपत्ती आणि समृद्धी येताच पान किंवा होळी अर्पण केल्यानंतर 11 दक्षिणा करावी आणि सुख आणि समृद्धीसाठी होलिका मातेची प्रार्थना करावी. त्याचवेळी जर तुमच्या मनात बऱ्याच काळापासून इच्छा असेल, खूप प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमचे काम प्रलंबित असेल, तर प्रयत्न करूनही तुम्हाला त्या कामात यश मिळत नाही किंवा होळीच्या दिवशी तुम्हाला 7 आंबे प्यावे लागतील, मला तेच पेय प्यायचे आहे. एक आणि एकच पान व्यवस्थित करून पांढऱ्या रंगाच्या धाग्याने बांधायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला मधात विसर्जित करून शिवलिंगाला अर्पण करायचे आहे. जर तुम्हाला पडद्यावर शिवलिंगावर अशोक सुंदरीचे स्थान दिसले किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला शिवलिंगाचं पान अर्पण करायचे आहे, तर तुमची इच्छा ती व्यक्त करण्याची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. त्यामुळे मला तुमच्यासोबत काही अतिशय महत्त्वाची माहिती सामायिक करायची होती.
जर एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल तर एक स्वच्छ आंब्याचे पान घ्यावे. त्यावर केशर किंवा चंदनाने आपली इच्छा लिहावी. पांढऱ्या धाग्याने गुंडाळावे आणि मध लावून जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे. भगवान शंकर कृपादृष्टी ठेवून इच्छा पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे. जर घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर आंब्याची पाने, थोडे तांदूळ आणि गुलाबाच्या पाकळ्या एका तांब्यात घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 31 वेळा उलट दिशेने फिरवावे आणि ते साहित्य होळीच्या अग्नीत अर्पण करावे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. याशिवाय होळीच्या रात्री चंद्राला अर्घ्य देणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या प्रकाशात ध्यान केल्यास मानसिक शांती मिळते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन रंगांचा उत्सव साजरा करताना प्रथम देवाला गुलाल अर्पण करावा आणि नंतर एकमेकांना लावावा. यामुळे सण पवित्र राहतो. होळीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या आतल्या वाईट प्रवृत्ती जाळणे आणि चांगुलपणाला जागृत करणे. या दिवशी दानधर्म करणेही अत्यंत पुण्यकारक असते. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू लोकांना मदत केल्यास वर्षभर समृद्धी राहते असे मानले जाते. लक्षात ठेवा, कोणताही उपाय श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक मनाने केल्यासच फलदायी ठरतो. केवळ विधी नव्हे तर अंतःकरणातील शुद्ध भावना सर्वात महत्त्वाची असते. म्हणून या होळीला आपण सर्वजण आपल्या जीवनातील दुःख, अडथळे, भीती आणि अपयश होळीच्या अग्नीत अर्पण करूया आणि नवीन ऊर्जेने, आत्मविश्वासाने आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.